नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल क्लास फॉर यू या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी महत्त्वाचे जी प्रश्न बघणार आहोत. तरी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न पहिला आहे, संगणकाचा शोध कोणी लावला? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, चार्ल्स बेबेज. संगणकाचा शोध हा चार्ल्स बेबेज यांनी लावला. प्रश्न क्रमांक 2, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधान कधी लागू झाले? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान लागू झाले. प्रश्न क्रमांक 4, भारतातील कोणत्या राज्यात फक्त 2 जिल्हे आहेत? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, गोवा. भारतातील गोवा या राज्यात फक्त 2 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 5, महात्मा गांधींना राष्ट्रपती म्हणून प्रथम कोणी संबोधले? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, सुभाषचंद्र बोस. महात्मा गांधींना राष्ट्रपती म्हणून प्रथम सुभाषचंद्र बोस यांनी संबोधले. प्रश्न क्रमांक 6, पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, लाला लजपत राय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, मांडीचे हाड. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड हे मांडीचे हाड आहे. प्रश्न क्रमांक 8, जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, महाभारत. जगातील सर्वात मोठे महाकाव्य हे महाभारत हे आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, मध्य प्रदेश. भारतात सर्वात जास्त वनक्षेत्र हे मध्य प्रदेश या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतात सर्वात जास्त बटाट्याचे उत्पन्न कोणत्या राज्यात घेतले जाते? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, उत्तर प्रदेश. भारतात सर्वात जास्त बटाट्याचे उत्पन्न उत्तर प्रदेश या राज्यात घेतले जाते. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात लांब लिव्हरपूल हावडा ब्रिज कोठे आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, कोलकाता. भारतातील सर्वात लांब लिव्हरपूल हावडा ब्रिज हा कोलकाता येथे आहे. प्रश्न क्रमांक 12, इन्क्लाब जिंदाबादचा नारा कोणी दिला? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, भगत सिंग. इन्क्लाब जिंदाबादचा नारा भगत सिंग यांनी दिला. प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वात सुशिक्षित राज्य कोणते आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, केरळ. भारतातील सर्वात सुशिक्षित राज्य हे केरळ आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, इंदोर. भारतातील सर्वात स्वच्छ शहर हे इंदोर आहे. प्रश्न क्रमांक 15, प्रौढ मानवी शरीरात किती हाडे असतात? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, 206. प्रौढ मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, गंगा नदी. भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. प्रश्न क्रमांक 17, आपल्या सूर्यमालेत किती ग्रह आहेत? बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, 8 ग्रह. आपल्या सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. प्रश्न क्रमांक 18, भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, ब्रह्मपुत्रा नदी भारतातील सर्वात रुंद नदी आहे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता भारताचा सर्वोच्च सन्मान आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, भारतरत्न. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च सन्मान आहे. प्रश्न क्रमांक 20, फुग्यामध्ये कोणता वायू भरला जातो? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, हेलियम वायू. फुग्यामध्ये हेलियम वायू भरला जातो. प्रश्न क्रमांक 21, सिलेंडरमध्ये कोणता गॅस भरला जातो? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, ब्युटेन आणि प्रोपेन वायू. सिलेंडरमध्ये ब्युटेन आणि प्रोपेन वायू भरला जातो.
प्रश्न क्रमांक 22. जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोणते आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 लिव्हरपूल. जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन लिव्हरपूल हे आहे, जे की इंग्लंड या देशात आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या प्राण्याच्या शरीरात सर्वात जास्त रक्त असते? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 हत्ती. हत्ती या प्राण्याच्या शरीरात सर्वात जास्त रक्त आहे. प्रश्न क्रमांक 24. नवजात बाळाच्या शरीरात किती हाडे असतात? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 305. नवजात बाळाच्या शरीरात एकूण 305 हाडे आहेत. प्रश्न क्रमांक 25. भारताने पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत कधी भाग घेतला? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 1934 भारताने पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत 1934 भाग घेतला. प्रश्न क्रमांक 26. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 71%. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण हे 71% आहे. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या देशाला क्रिकेटचे जन्मस्थान म्हटले जाते? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड. इंग्लंड या देशाला क्रिकेटचे जन्मस्थान म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 28. भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 डेहराडून. भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय डेहराडून येथे आहे. प्रश्न क्रमांक 29. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राची स्थापना कधी झाली? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 1971. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राची स्थापना 1971 साली झाली. प्रश्न क्रमांक 30. बालदिन कधी साजरा केला जातो? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 14 नोव्हेंबर. बालदिन हा 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.